पाव कप शेंगदाणे, पाव कप कोथिंबीर आणि पाव कप डाळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा उकळून घेतल्या पाण्यामध्ये. त्यानंतर कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी घातलं. त्यानंतर कढीपत्ता घातला. त्यानंतर आपण जी बनवलेली पेस्ट आहे ना तर ती घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घ्यायची. त्यानंतर मसाले घालायचे, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाला पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचा. जेवढा चांगलं तेल सुटेल ना तेवढी भाजीची टेस्ट वाढते. त्यानंतर पाण्यामध्ये वाफवून घेतलेले शेवगा जो आहे ना तो घालायचा. त्यानंतर वरतून गरम पाणी घालायचं, 1 ग्लासच घालायचं. त्यानंतर पूर्णतः ढवळून घ्यायचं आणि याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे 1 ग्लास. 2 चमचे वरतून शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा चांगलं मिक्स करून द्यायचं. आणि छान असं मिक्स झालं, उकळी आली की त्याच्यात पुन्हा आपल्याला ना गरम पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला भाजीची क्वांटिटी आणि आपल्याला ग्रेव्ही जेवढी हवी आहे ना तेवढं पाणी तुम्ही आता ॲड करा. खूप टेस्टी लागते, एकदा नक्की बनवून